तर नमस्कार. आजच्या या ग्रीन टी व्ही आयोजित किसान चौपाल कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांचं इथे स्वागत करतो. तसेच शासनाचे सर्व अधिकारी, अंशू मॅडम, माझे सहयोगी आणि त्यांचंही मी इथे इफ्को एम सी क्रॉप सायन्स तर्फे सहर्ष स्वागत करतो. माझ्या माहितीप्रमाणे सगळे इफ्कोला जाणू नये. भारत के सभी किसानों के हित में वर्षों से इफ्को फसल की पैदावार बढ़ाने हेतु फर्टिलाइजर्स देती रही है. अब फसल सुरक्षा के लिए इफ्को जापान की प्रसिद्ध कंपनी मित्सुबिशी कॉरपोरेशन से मिलकर इफ्को एमसी के नाम से किसानों को सही गुणवत्ता एवं सही दाम में कीटनाशक देने के उद्देश्य से आपके बीच आई है. इन सुंडियों ने तो फसल का सत्यानाश ही कर दिया भाई. अच्छी फसल का सपना तो अब सपना ही रह गया. भाई धुलीचंद, तुम्हारी फसल तो बड़ी शानदार हुई. ऐसा क्या जादू चला है तुमने अपनी फसलों पर? अरे हेतराम, इस सुंडी का नियंत्रण बड़ा ही आसान है. इगाव से, जो फसलों को पूरी सुरक्षा देता है. इगाव? ये इगाव क्या है? वो कैसे इन जिद्दी सुंडियों पर लगाम लगाएगा? भाई, इसके बारे में ज्यादा तो इफ्को एमसी एक्सपर्ट ही बताएंगे. हेतराम जी, ये देखिए, जब आपकी फसल को सुंडियां नुकसान पहुंचाना शुरू कर देती हैं, तब उनके नियंत्रण के लिए सबसे सही है इफ्को एमसी का इगाव. एक नई श्रेणी का कीटनाशक जो प्राकृतिक रूप से पाए जाने वाले एवरमेक्टिन से बनाया जाता है. जब ये खाने के रूप में सुंडियों के पेट में जाता है तो तुरंत असर दिखाता है और सुंडियां पत्ते खाना बंद कर देती हैं. धीरे धीरे उनकी मांसपेशियां सिकुड़ने लगती हैं और सुंडियों को लकवा मार जाता है. इस तरह ये सुंडियां काली पड़कर 2-4 दिन में मर जाती हैं. और हाँ, एक बात और, इगाव हर प्रकार की सुंडियों का सभी अवस्थाओं में नियंत्रण करता है. एक्सपर्ट साहब, इसके छिड़काव और सावधानियों के बारे में भी तो कुछ बताइए. सुंडियों पर नियंत्रण के लिए 1 एकड़ खेत में 80 से 100 ग्राम इगाव का छिड़काव करें. क्या आपको पता है कि इगाव की एक बड़ी खूबी यह भी है कि ये मित्र कीटों पर बिल्कुल भी हानिकारक नहीं है. वह हमारे और पर्यावरण के लिए पूर्ण रूप से सुरक्षित है. और हाँ, ये ध्यान रखें कि छिड़काव करने से पहले इसके साथ दिए गए लेबल व पत्रिका को अवश्य पढ़ें. सभी कीटनाशकों का छिड़काव हमेशा सेफ्टी किट, सुरक्षात्मक कपड़े जैसे कि मास्क, एप्रन और ग्लव्स पहनकर ही करें. छिड़काव में सावधानी रखें और इस्तेमाल करने के बाद डिब्बों को नष्ट कर दें. और एक खास बात जो बताना मैं भूल ही गया, वो है इफ्को एमसी का पूरे देश में सही दवा सही दाम का सिद्धांत, जिसके अंतर्गत हर उत्पाद बेहतर गुणवत्ता में एक निश्चित दाम में उपलब्ध होता है, जो आपको कहीं नहीं मिलेगा. सही दाम के साथ साथ इफ्को एमसी उत्पाद की खरीद पर मुफ्त दुर्घटना बीमा भी उपलब्ध है. पर ये इगाव मिलेगा कहाँ से? हेतराम भाई, इफ्को एमसी के सभी उत्पाद इफ्को कोऑपरेटिव सोसाइटीज, फार्मर सर्विस सेंटर्स, IFFDC से प्राप्त कर सकते हैं. इन उत्पादों को आप www.ifkobazar.in से भी बिना किसी अतिरिक्त शुल्क के मंगा सकते हैं. हर तरीके से अति उत्तम है इफ्को एमसी. इगाव, सुंडियों का संहार, फसलों और पर्यावरण से प्यार. इफ्कोची ओळख जर सांगायची तर 55 वर्षापूर्वी या संस्थेचं स्थापना झाली आहे. ही कोणती कंपनी नसून सहकारी तत्वावरती चालणारी आणि जग पातळीवरती काम करणारी सहकारी संस्था. तर हिचे जर सभासद आपण म्हटलो तर आपल्या गाव पातळीवरच्या सोसायट्या, तालुका लेवलचे संघ, जिल्हा लेवलचे संघ हे या संस्थेचे सभासद आहेत. म्हणजे इनडायरेक्टली ही जे सगळी सहकारी सोसायट्या आहे याचे सभासद शेतकरी आहे. तर इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की ही शेतकऱ्याच्या मालकीची कंपनी आहे किंवा शेतकऱ्याच्या मालकीची सहकारी संस्था आहे. साधारणतः 35,000 सहकारी सोसायट्या इफ्कोच्या सभासद आहे आणि इनडायरेक्टली या सगळ्या सहकारी सोसायट्या ज्या आहे त्याचे जे सभासद शेतकरी आहेत ते साधारणतः 5 कोटी शेतकरी आहे. तर ही सहकारी तत्वावरती चालणारी संस्था आहे
आणि 10-26-26 जर तुम्ही म्हणाल तर 10-26-26चे निर्माते म्हणजे इफ्कोला ओळखलं जातं. हे ग्रेडची जे निर्माता आहे ती ही इफ्को आहे. आज आपला विषय हा ॲग्रोकेमिकल्सचा आहे, पण इफ्को माझ्या माहितीप्रमाणे इथे सगळे बरेचसे वयस्कर वर्ग पण आहे, तर ते पण इफ्कोला जाणून आहे. इफ्कोचं आपण जर बघितलं तर भारतभर प्रसार आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर बरेचसे जे पण खतांना लागणारे कारखाने आहेत ते त्यांनी इंटरनॅशनली पण गव्हर्नमेंट बरोबर टायअप करून तिथे कारखाने उभे केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला खतांची वगैरे कमतरता भासायला नको. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आज जॉर्डन गव्हर्नमेंट बरोबर इफ्को टायअप आहे, जिथून फॉस्फरिक ॲसिड येतो, तर तिथं इफ्को आणि जॉर्डन गव्हर्नमेंटचं टायअप आहे आणि कंपनीचं नाव आहे जिफ्को. सेम तसंच ओमान गव्हर्नमेंट बरोबर टायअप आहे, तर ओमानमधून पण बरंचसं खतानं लागणारे जे पण केमिकल्स आहे ते तिथून आयात केले जातात. तर हे झालं इफ्कोबद्दलचं. इफ्कोच्या साधारणतः 17 ते 18 सहकारी संस्था आहेत. इफ्को एक फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग कंपनी आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण ती बऱ्याचशा सेक्टरमध्ये काम करते. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर जनरल इन्शुरन्समध्ये इफ्कोने जापानच्या टोकियो मरीन बरोबर कोलॅबोरेशन करून इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी स्थापन केलेली आहे. ही तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. मी तुम्हाला जे म्हटलो की जॉर्डन गव्हर्नमेंट बरोबर, तर हे जॉर्डन इंडिया फर्टिलायझर कंपनी जॉर्डन गव्हर्नमेंट बरोबर त्यांनी स्थापन केलेली आहे. तर साधारणतः 17 ते 18 सबसिडायरी आहेत आणि त्यातलाच आपला आज जो विषय तो आहे इफ्को MC क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे इफ्को आणि मित्सुबिशीचं कोलॅबोरेशन. याच्याबरोबर जी कंपनी आहे इफ्को मित्सुबिशी म्हणजे मित्सुबिशी कॉर्पोरेशन. मित्सुबिशी कॉर्पोरेशनची ओळख सांगायची झाली तर मित्सुबिशीची पजेरो गाडी तुम्ही ओळखतात. द्राक्षामध्ये मित्सुबिशी ट्रॅक्टर आलेला होता, तर त्या अनुषंगाने तुम्ही मित्सुबिशीला ओळखतात. किंवा इलेक्ट्रिकल्समध्ये एअर कंडिशनर्स वगैरे आहे, तीच ही मित्सुबिशी कॉर्पोरेशन. ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. तुम्ही जर बघितलं तर फायनान्समध्ये, लॉजिस्टिक्समध्ये, मेटल्समध्ये, मशिनरीजमध्ये आणि ग्लोबल ट्रेडिंगमध्ये पण ती मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल केमिकल ट्रेडिंगमध्ये. तर इफ्कोने जे टायअप केलेलं आहे ते इफ्को मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या केमिकल कंपनी बरोबर टायअप केलेलं आहे. मित्सुबिशी कॉर्पोरेशनचा रीच जर बघितला आपण, तो साधारणतः एशियन कंट्रीजमध्ये, त्याच्यानंतर युरोपमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त आफ्रिका आणि या सगळ्या देशांमध्ये ऑलरेडी त्यांचा प्रेझेन्स आहे. तर अशा या दोन कंपन्या एकत्र येऊन इफ्को MC क्रॉप सायन्स नावाची उपकंपनी स्थापन केली. तर ही कंपनी जी आहे याच्या स्थापनेमागे काय की वेगळे उद्दिष्ट होते. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय की तुम्ही जर आजच्या मिनिटाला ज्या पण मल्टीनॅशनल कंपन्यांचे ॲग्रोकेमिकल्स वापरतात तर ते एक ठराविक चॅनल थ्रू येतात. म्हणजे कंपनी टू होलसेलर, होलसेलर टू म्हणजे डिस्ट्रीब्युटर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर. पण इथं इफ्को MCने काय केलेलं आहे की त्यांनी गाव पातळीच्या सहकारी संस्थांवरती भर दिलेला आहे. सहकारी संस्थांना डेव्हलप करणं आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये कृषी रसायनं उपलब्ध करून देणं, तर हे मुख्य उद्दिष्ट आहे या कंपनीचं. याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट डीलरकडे पण तुम्हाला हे सगळे ॲग्रोकेमिकल्स अवेलेबल राहतील. तर तुम्ही जर बघितलं तर आम्ही डायरेक्टली रिटेलर लेवलपर्यंत जातोय, रिटेलर अपॉइंट करतोय, जेणेकरून हे जे मार्जिन फ्लोट होतं ॲग्रोकेमिकल्सच्या बाबतीमध्ये ते कुठे ना कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला योग्य किमतीमध्ये ॲग्रोकेमिकल भेटलं पाहिजे, पेस्टिसाइड्स भेटले पाहिजे. तुम्ही जर ही फळी बघितली डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर आणि खाली जर बघितलं की MRP 205 आणि शेतकऱ्याची किंमत 165 ते 200. म्हणजे आपण जर एखादा ॲग्रोकेमिकल घ्यायला गेलो तर एक साधारणतः मोठा शेतकरी असेल तर त्याला कमी किमतीत आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज कस्टमर किंवा ॲव्हरेज फार्मर असेल तर त्याला जास्त किमतीमध्ये. म्हणजे त्याच्याबद्दलची किंमत जी आहे ॲग्रोकेमिकलची ती कधीच फिक्स नसते, ती शेतकरी टू शेतकरी बदलत राहते. त्याच्यामुळे शेतकरी कायम संभ्रमात असतो की याची किंवा या ॲग्रोकेमिकलची योग्य किंमत काय. याच्यासाठीच इफ्कोनी याच्यामध्ये पदार्पण केलं आहे आणि त्यांनी काय केलं आहे की तुमचे MRPs वाजवी ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर इफ्को MCचं तानोशी घेतलं तर त्या तानोशीची 100 ग्रॅमची MRP 180 रुपये ठेवलेली आहे. आणि इतर मेट्रिब्युझिन मार्केटमध्ये तुम्ही बघितले
तर त्याची MRP साधारणतः 250 रुपयापासून 300 रुपयापर्यंत राहते. मग जर त्याची MRP 300 रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याला 200 रुपयात मिळालं तर शेतकरी समाधानी राहतो का मला डिस्काउंट मिळाला? बरोबर आहे की नाही? पण इथे काय केलेलं आहे की इफकोनी MRPच वाजवी ठेवलेली. आज खताच्या बाबतीत आपण जर एक्झाम्पल घेतलं तर ते MRP वरती विकलं जातं. तुम्ही 10-26-26 घेत असाल, 18-46 घेत असाल, पण ॲग्रोकेमिकलमध्ये तसं होतं का? तसं होत नाही. ॲग्रोकेमिकल शेतकऱ्यानुसार त्याची किंमत बदलत राहते. पण इथे काय केलेलं आहे इफको MCने MRP फिक्स केलेली, ती MRP वाजवी आहे. आणि MRP जेव्हा वाजवी राहते तर तुम्हाला त्याच्या आतच ते प्रोडक्ट विकत मिळतं. तर आता काय आहे की एखादी नवीन कंपनी आले तर सहजासहजी आपण भरोसा ठेवत नाही. पण इफकोचं 55 वर्षाचा इतिहास आहे. मित्सुबिशी कॉर्पोरेशन अनेक क्षेत्रांमध्ये काम करतीये जिला तुम्ही ऑलरेडी ओळखतात. तर अशा या 2 कंपन्या एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी पुढाकार घेऊन ॲग्रोकेमिकल्स घेऊन आल्या आहे. तर निश्चितच ते तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट देणार आहे, रिझनेबल किंमत देणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की माझ्या माहितीप्रमाणे आपण सुरुवातीला व्हिडिओ बघितला ग्रीन टीव्हीचा, त्याच्यामध्ये द्राक्षाचे शेतकरी दाखवले होते. त्यांनी तुम्हाला सांगितलं की आपण जे ॲग्रोकेमिकल वापरतोय त्या ॲग्रोकेमिकलमध्ये फक्त घटकच महत्त्वाचा नाही आहे, पण त्याच्याबरोबर जे सॉल्वंट्स राहतात, जे इमल्सिफायर्स राहतात, त्याच्यानंतर जे स्टिकर्स असतात, त्याचीही क्वालिटी अतिशय मॅटर करते. तेव्हा ते मेन इन्ग्रेडियंट जे आहे ते योग्य प्रकारे काम करतं. तर त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं, त्याने 2-3 प्रोडक्ट पण त्याचे सांगितले. तर इथं आपण ती सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली आहे. म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये मी जर तुम्हाला उदाहरण दिलं तर आळईचं आपण केमिकल वापरतो इमामेक्टिन बेन्झोएट, त्याच्यामध्ये 5%च ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतं आणि 95% सॉल्वंट असतात. तर ते 95%ची क्वालिटी पण अतिशय महत्त्वाची, तरच ते 5% योग्यरित्या काम करेल. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं का MRP ज्या आहे त्या इफको MCने अतिशय योग्य MRP ठेवलेल्या आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची ओळख इफको MCची म्हणजे किसान सुरक्षा विमा योजना. कोणतीही ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये कोणीही मोफत विमा देत नाही, कोणताही शेतकरी हा मोफत विमा काढत नाही. पण जर तुम्ही इफको MCचे औषधी खरेदी केले तर साधारणतः 150 रुपयाची खरेदी केली तर खरेदीच्या 31 दिवसानंतर तुम्ही 1000 रुपयाच्या विम्याच्या कव्हरेजमध्ये येतात. 15,000 रुपयाची खरेदी केली तर 1 लाख रुपयापर्यंतचा विमा कव्हरेज मिळतो तुम्हाला. हा मोफत आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं काही करायची गरज नाही आहे. जे तुम्ही पेस्टिसाइड्स इफको MCचं खरेदी कराल ती पावती, मूळ पावती महत्त्वाची आहे. त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव स्पष्ट लिहिलेलं पाहिजे, ती झाली तुमची इन्शुरन्सची पावती. तर हे माझ्या माहितीप्रमाणे कोणीही देत नाही. याचा जो पण पॉलिसीचा जे आहे ते इफको MC स्वतः इफको टोकियोला भरते. तर हे किसान सुरक्षा विमा योजनाबद्दल जर सांगायचं झालं तर मेनली ॲक्सिडेंट जे आहे ते ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज आहे. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजे साधारणतः तुमचा रोड ॲक्सिडेंट झाला, कोणाचा बुडून मृत्यू झाला, त्याच्या व्यतिरिक्त सापाने चावून मृत्यू झाला किंवा कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट. आणि ॲक्सिडेंटमध्ये जर इन केस एखाद्या शेतकऱ्याची म्हणजे एखादा शेतकरी मृत झाला तर त्याला 100% कव्हरेज मिळतो. हात, पाय किंवा डोळ्यांना काही अडचण झाली तर साधारणतः त्याच्यामध्ये 50% आणि 25%चं प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये आपल्याला काही वेगळी गरज नाही आहे. तुमची जी मूळ खरेदी पावती आहे ती तुमची इन्शुरन्सची पावती आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जेव्हा पण जर काही ते संकट आलंच तर जे पण नॉमिनी राहतील त्या नॉमिनीचं महत्त्वाचं आपल्याला सगळे बँक डिटेल्स वगैरे लागतात, FIR रिपोर्ट लागतो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट लागतो आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. हे झालं इन्शुरन्स बाबतीत. आता इफको MCने साधारणतः 65 ते 70 प्रकारचे प्रोडक्ट आहे. सगळ्या पिकांमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टला काय केलेलं आहे त्यांनी की डिफरन्शिएशन केलेलं आहे. बऱ्याच वेळेस काय होऊन जातं की तणनाशक कीटकनाशकांच्या जागी वापरले जातात, त्याच्यामुळे त्यांनी एक कलर कोडिंग दिलेली आहे. सगळे जे तणनाशक आहे ते ग्रीन लेबलमध्ये, कीटकनाशक हे येल्लो लेबलमध्ये, बुरशीनाशक हे ब्ल्यू लेबलमध्ये आणि PGP प्रोडक्ट्स जे आहे ते पिंक लेबलमध्ये. साधारणतः 20 ते 22 प्रकारचे
तणनाशकं आहेत जे वेगवेगळ्या पिकांमध्ये अवेलेबल आहे. तुमचा भात असो, सोयाबीन असो, ऊस असो, त्याच्यानंतर अन्य पिकं आहेत सगळे, तर त्या सगळ्या प्रकारचे हर्बिसाइड्स आज इफ्को एमसी प्रोव्हाइड करते आहे. त्याच्या व्यतिरिक्त 20 ते 22 प्रकारचे कीटकनाशकं आहे आणि 20 प्रकारचे साधारणतः बुरशीनाशकं आहेत. याच्या व्यतिरिक्त 3 प्रकारचे PGP प्रोडक्ट्स आहे. त्याच्यामध्ये एक शिगोटो नावाचं स्टिकर आहे, एक अमायनो ॲसिड कंटेंट असलेलं अमायनोज नावाचं PGP आहे आणि एक ह्युमॅक्सो नावाचं PGP आहे. त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे देतो. आता मेन आपलं मुख्य जे पण आहे ऊसाबद्दलचं ऊस पीक नियोजन, तर त्याच्याबद्दल आपण पुढे बघू. तुम्हाला माहिती आहे का, आज जर भारतभर आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे अग्रेसर आहे ऊस लागवडीमध्ये आणि प्रोडक्शनमध्ये. कधी UP पुढे असतं, कधी महाराष्ट्र पुढे असतं. गेल्या 4-5 वर्षांपासून UPचं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी पण बऱ्यापैकी सुधारलेली आहे. आपण पण अग्रेसर राहतो. पावसाच्या अडचणींमुळे मागच्या वेळेस एकरी एजेस कमी झालं, यावर्षी परत ऊसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढू राहिल्या. आता मुख्य जे पण आपल्याला अडचणी येतात ऊसातल्या, जर आपण कीड आणि रोग यांच्यामुळे जर होणारे नुकसान जर बघितलं तर साधारणतः तण जे आहे ते तण जर आपण योग्य नियोजन केलं नाही तणांचं, तर 20 ते 50% तुमच्या प्रोडक्शनवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर शेंडे आळी, खोड आळी याला जर आपण योग्य वेळी नियोजन केलं तर आपलं 30 ते 40% उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त हुमणी आणि वाळवी हे पण महत्त्वाचे कीड आहे का ज्याचं नियोजन आपण जर चांगलं केलं तर आपलं जे प्रोडक्शन आहे ते चांगल्या प्रकारे वाढू शकतं. तर आज आपल्याला कृषी रसायनांच्या वापराची काय गरज पडली? आज आपल्याला सगळ्यांना म्हणजे केमिकल कंट्रोल हा लागतोच आहे. काय सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला वेळेवरती मजुरं मिळत नाही, मजुरांचा खर्चही वाढत चाललेला आहे. एकरी जर आपल्याला मजुरं निंदणीसाठी लावायची असतील तर साधारणतः आपण 3,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपयापर्यंत खर्च जातो. पण जर केमिकल आपण वापरलं तर तोच आपण एकरी खर्च याच्यामध्ये कमी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केमिकलने जर आपण कंट्रोल केलं तर मुख्यतः आपल्याला लॉंग टर्मसाठी कंट्रोल मिळतो. म्हणजे आपण आज निंदणी जरी केली किंवा वखरणी केली तर तण जे आहे ते तो परत 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर परत ते दिसायला लागतं. पण जर आपण केमिकल कंट्रोल केला तर आपण साधारणतः 2 ते 2.5 महिन्यापर्यंत ते तणांचं कंट्रोल करू शकतो. तर आता ऊस पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण वार्षिक, बहुवार्षिक, रुंद पाणी, लांब पाणी तणे. दुसरी गोष्ट म्हणजे किडींची समस्या, त्याच्यामध्ये शेंडे आळी असेल, खोडकिडा असेल, हुमणी असेल, वाळवी असेल आणि रोग शक्यतो आपल्याकडे जास्त अडचण नाही आहे. पण तरी रोग जरी म्हटले तरी रेड रॉट ज्याला आपण लाल्या काही ठिकाणी म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त करपा आहे, तांबेरा आहे, याचं पण आपण नियोजन केलं पाहिजे. तण नियंत्रण. आता तण नियंत्रणामध्ये काय आहे की 2 प्रकारचे हर्बिसाइड येतात. एक म्हणजे सिलेक्टिव्ह आणि दुसरं म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्हमध्ये तुमचं तण आहे ते कंट्रोल होणार आणि तुमच्या मुख्य पिकाला त्याचा काही फरक पडणार नाही. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे तुमचं पीक असो किंवा तण असो दोघांना जाळणार. तर त्याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहे. सिलेक्टिव्हमध्ये प्री इमर्जन्स हर्बिसाइड पण आहे, पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड पण आहे. प्री इमर्जन्स म्हणजे उगवणीपूर्वीचं तणनाशक, पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतरचं तणनाशक. तर हे जे पहिलं प्रोडक्ट आहे जे आपण ऊसामध्ये वापरतो किंवा मक्यामध्ये वापरतो ते आहे अटारी. याच्यामधला जो घटक आहे तो आहे ॲट्रेझिन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा ॲट्रेझिन घटक. जे पण नवीन तुमच्याकडे केमिकल येतं आहे किंवा नवीन तंत्रज्ञान येतं आहे, कोणतीही कंपनी नवीन केमिकल घेते आहे, तुम्ही मक्यामध्येच साधारणतः जे पण प्रोडक्ट वापरताय, माझ्या माहितीप्रमाणे टॉपरामिझॉन वापरता, टेम्बोट्रिओन वापरता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशनला हेच घटक वापरावं लागतं. ते बऱ्याच वर्षाचं आहे पण अतिशय उपयुक्त असलेलं तणनाशक आहे. तर प्री इमर्जन्स हर्बिसाइडमध्ये मोजलं जातं. याचा उपयोग आपल्याला ऊसाच्या लागवडीच्या 24 ते 48 तासाच्या आत करायचा आहे. हे तुमचं कंट्रोल कसं करतं की आपण पाणी दिल्यानंतर पानाच्या संपर्कामध्ये जे पण तणांच्या बिया येतात त्याला उगवत्या क्षणी थांबवतं. तर हे आहे प्री इमर्जन्स हर्बिसाइड. याचा आपण वापर लागवडीच्या साधारणतः
24 ते 45 तासाच्या आत वापर केला तर आपल्याला साधारणतः 1 महिन्यापर्यंत तणांचा कंट्रोल मिळतो. साधारणतः 25 ते 30 दिवसानंतर जेव्हा तण उगवायला सुरुवात होतं तर आपल्याला ही जोडी वापरायची, तानोशी आणि नोबिरू. याच्यामध्ये मेट्रिब्युझिन घटक आहे आणि 2,4-D घटक आहे. तर ॲट्रेझिनने किंवा अटारीने आपल्याला साधारणतः 1 महिन्याचा तणांचा कंट्रोल मिळतो लागवडीपासनं. आणि त्याच्यानंतर तण जेव्हा 2 ते 3 पानावरती असेल किंवा गवतवर्गीय तण 2 ते 3 इंचावरती असेल तेव्हा आपल्याला तानोशी नोबिरूचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला परत पुढे 40 ते 45 किंवा 50 दिवसांपर्यंत तणांचा कंट्रोल मिळतो. एकरी साधारणतः तानोशीचं प्रमाण आपण 300 ते 400 ग्रॅम वापरायचं आहे आणि जे नोबिरू आहे ते साधारणतः एकरी 1 लिटर. आता हे सगळं वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की वीड फ्लोरा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं तण आहे आणि ते तण आणि हे तणनाशक ते तण कंट्रोल करतंय की नाही. आता जर तुम्ही ही तानोशी आणि नोबिरूची जोडी वापरली पण तुमच्या शेतामध्ये 30% जर लवाळच असेल तर तुम्हाला तो लवाळ कंट्रोल नाही होणार. तुम्हाला जर लवाळ कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यामध्ये अजून एक घटक ॲड करावा लागेल. पण तुम्हाला जर लवाळ नसेल त्याच्यामध्ये तर याच्यावरती तुमचे बहुतांश तण कंट्रोल होतील. ते वार्षिक, बहुवार्षिक, त्याच्या व्यतिरिक्त रुंद पाणी, लांब पाणी तण असतील, सगळ्या प्रकारचे तण कंट्रोल होतात. तानोशी आणि नोबिरूचा आपल्याला वापर कधी करायचा आहे? साधारणतः 25 ते 30 दिवसानंतर. मी तुम्हाला सांगितलं का सुरुवातीला अटारीचा वापर करायचा आहे, 30 दिवसानंतर आपल्याला तानोशी नोबिरूचा वापर करायचा आहे आणि 45 दिवसांपर्यंत आपल्याला त्याचा कंट्रोल येतो. तणनाशक वापरताना आपण काय काळजी घेत नाही. तणनाशक वापरल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कंप्लेंट येतात की रिझल्ट मिळाला नाही. तर महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा पण तुम्ही हे तणनाशक वापराल ते एखाद्या नामांकित कंपनीचे असायला पाहिजे. जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगितलं का सॉल्वंट्स पण याच्यात मॅटर करतात, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पण मॅटर करतात. तर तुम्ही एखाद्या चांगल्या नामांकित कंपन्यांचं तणनाशक वापरलं पाहिजे. आणि तणनाशक वापरताना आपल्याला फ्लॅट फॅन नोझलचा वापर करायचा आहे. आपण शक्यतो हॉलोकॉन नोझल वापरतो, जे आपण कीटकनाशक, बुरशीनाशक स्प्रे करतो हॉलोकॉन नोझलनी. तर तणनाशक वापरायचा स्पेशल नोझल आहे, तो आपल्याला पंपाबरोबर पण फ्री येतो. तर हा फ्लॅट फॅनचा नोझल वापरला तर तो एक पट्टा धरून चालतं आणि कुठेही म्हणजे सगळ्या ठिकाणी ते तणनाशक पसरतं आणि तुम्हाला कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्या सेफ्टी प्रिकॉशन्सबद्दल बघायचं आहे की आपण हे सगळे तणनाशक स्प्रे करताना, कीटकनाशक स्प्रे करताना मास्क वापरले पाहिजे, त्याच्यानंतर ग्लोव्ज घातले पाहिजे मिक्सिंग करताना, जी एकदम मूलभूत गरज आहे ॲग्रोकेमिकल्स वापरताना. तणनाशक वापर करताना सगळ्यात महत्त्वाचं का त्याच्याबरोबर एक लेबल येतो, त्या लेबलमध्ये त्याची मात्रा दिलेली राहतं आणि कोणतं तण कंट्रोल होणार याची माहिती पण त्या लेबलवरती दिली पाहिजे. तर त्या लेबलवरचे तण आणि तुमच्या शेतामधले तण हे मॅच झाले पाहिजे, तर तुम्हाला 100% कंट्रोल येतो. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी स्वच्छ वापरणे. याच्यामध्ये जर पाण्यामध्ये मातीचे कण असले तर तुमच्या तणनाशकाची एफिकसी कमी होणार. त्याच्यामुळे पाणी वापरताना आपल्याला स्वच्छ वापरायचं आहे. त्याच्यानंतर हे तणनाशक साधारणतः सिस्टमिक राहतात, त्याच्यामुळे जमिनीमध्ये आर्द्रता किंवा मॉइश्चर अतिशय महत्त्वाचं आहे, तरच तणनाशक काम करतात. जर जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल कमी असेल तर ह्या तणनाशकचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मॉइश्चर लेवलची जमिनीमध्ये काळजी घ्यायची आहे. मॉइश्चर लेवल तणनाशक फवारताना मॉइश्चर लेवल पाहिजेच. आता कीड नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली शेंडेअळी. शेंडेअळी जर बघितलं तुम्ही तर ही साधारणतः आपल्याला लागवडीपासून तर 3 महिन्यांपर्यंत याची आपल्याला अडचण भासवती. टेम्परेचर जर वाढलं तर याचा प्रादुर्भाव वाढत जातो. तुम्ही जर फोटोमध्ये बघितलं तर अशा प्रकारचं जी तिची स्टेज आहे, लार्वल स्टेज, ती सगळ्यात डॅमेजिंग आहे किंवा अळी अवस्था आपण ज्याला म्हणतो ती सगळ्यात जास्त डॅमेजिंग आहे. पूर्व मान्सून कालावधीमध्ये याचा अटॅक हा वाढतो. तर याला आपण योग्य नियोजन वेळेवर केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही. तुम्ही जर याची टोटल लाईफ सायकल जर बघितली तर अंडी अवस्था साधारणतः 5 ते 7 दिवसांची राहते
अळी जी सगळ्यात जास्त डॅमेज करते ती साधारणतः 4 ते 5 आठवड्याचा कालावधी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर प्युपा आणि अडल्ट आहे, असा हा सायकल चालतो. तर जी लार्वल स्टेज आहे ती आपल्याला डॅमेजिंग आहे. तुम्ही एग कंट्रोल करण्यासाठी काही अंडीनाशक कीटकनाशक पण असतात, तर तेही स्प्रे करू शकता. आणि लार्वल स्टेजला बरेचसे ॲग्रोकेमिकल्स आहे त्याचाही वापर करू शकता. तर याचा जर प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करायचा असेल तर कदम मॅडमांनी पण सांगितलेलं होतं क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल. तर तोच घटक याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल आहे, पण त्यांनी 18.5% SC सांगितलं, इथं 0.4% आहे ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये. तर हे आपल्याला काय आहे की हे आपल्याला सोपं जातं खताबरोबर मिक्स करून टाकायला. बांधणीच्या वेळेस तुम्ही खताचा वापर करता तेव्हा त्याच्यामध्ये मिक्स करून एकरी साधारणतः 4 ते 8 किलोपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. हे तुमचं शेंडे आळे असेल, खोडकिडा असेल, त्याच्यानंतर वाळवी असेल, त्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं. आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे ग्रीन लेबलचं प्रोडक्ट आहे. ग्रीन लेबलचं प्रोडक्ट म्हणजे हे वातावरणाला पण चांगलं आहे, तुमच्या जमिनीला पण हानिकारक नाही आहे. तर याच्या आधी आपण फिप्रोनिल ग्रॅन्युअल वगैरे वापरायचो, पण फिप्रोनिल ग्रॅन्युअलकडनं आपण आता ह्या क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल घटकाकडे वळालो पाहिजे. कारण की एकतर आपले जे पण मित्र कीटक आहे त्या मित्र कीटकांना पण याच्यापासून हानी नाही आहे, वातावरणाला पण याची हानी नाही आहे, आणि आपलं जमिनीला पण याची हानी नाही आहे. तर त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो खोडकिडा आहे. तो खोडकिड्याचं पण तुम्ही फोटोमध्ये तुम्हाला लक्षात येतं साधारणतः आपण ETL लेवल बघायचं असेल ते साधारणतः 5% तुम्हाला कुठेतरी दिसायला लागलं तर आपल्याला याची पण लाईफ सायकल त्याच प्रकारे साधारणतः 37 ते 53 दिवसांमध्ये लार्वल स्टेज जी आहे ती सगळ्यात जास्त डॅमेजिंग राहते. याला जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर शिमो आहे. शिमोमध्ये पण तोच घटक आहे क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल. क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल पण ग्रॅन्युअलमध्ये तुमचा 0.4% आहे आणि याच्यामध्ये तुमचं 18.5% SC फॉर्म्युलेशन आहे. तर हे काय आहे तुमचं, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जेव्हा काम करतं तर हे त्या लार्वाला किंवा त्या अळीला तुम्ही जर बघितलं की त्याला पॅरालाइज करतं. पॅरालाइज केल्यानंतर काय आहे की त्याची जी प्रजनन क्षमता आहे ती राहत नाही, आणि जेणेकरून ती पण कीड कंट्रोल होती आणि भविष्यामध्ये पण परत किडीचं मल्टिप्लिकेशन होत नाही. तर याचं जे पॅकेजिंग आहे ते 30 ml, 60 ml आणि 150 ml आहे. तर आपल्याला जर स्प्रेद्वारे शिमो वापरायचा असेल तर त्याचं प्रमाण 60 मिलीचं आहे, आणि आपल्याला जर ड्रेंचिंग करायची असेल तर त्याचं साधारणतः 100 ते 150 ml प्रति एकर 400 लिटर पाण्यातनं आपण ड्रेंचिंग करू शकतो. हुमणी एक सगळ्यात महत्त्वाची आहे. अचानक आपल्याला लक्षात येतं की म्हणजे तुमचं जे केन आहे ते सुकायला लागतं, तर सगळं काही पीक चांगलं दिसतं पण अचानकच सुकायला लागतं. तर तो म्हणजे मेनली हुमणीचा अटॅक असतो. आता याचा जर प्रकार बघितला आपण तर तुम्ही बघाल का अंडी अवस्था आहे, फर्स्ट इन्स्टार, सेकंड इन्स्टार, थर्ड इन्स्टार, आणि त्याच्यानंतर प्युपा आणि अडल्ट. आपल्याला जो कंट्रोल करायचं आहे ते म्हणजे फर्स्ट इन्स्टार आणि सेकंड इन्स्टार. इथंच ती हुमणी कंट्रोल होणार, त्याच्या पुढे ही हुमणी कंट्रोल नाही होणार. जर ती थर्ड इन्स्टारमध्ये आली तर तुम्ही किती केमिकल वापरले तर त्याचा काही कंट्रोल नाही आहे. तर शक्यतो आपल्याला सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये याला कंट्रोल करायचं राहतं. तर याच्यासाठी साधारणतः आपण हे शिरासागी म्हणून प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% आहे. याचं प्रमाण साधारणतः लेबल क्लेम 180 ग्रॅम आहे प्रति एकर. 300 ते 400 लिटरमध्ये आपण ड्रेंचिंग पण करू शकतो, साधारणतः 180 ग्रॅमचा, आणि याची किंमत 100 ग्रॅमची, MRP 900 रुपये. तर हुमणीच्या नियंत्रणासाठी शिरासागी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लोकरी मावा आहे. लोकरी मावा असेल तर लोकरी माव्याला आपलं हमादा म्हणून औषध आहे. तर हमादामध्ये बायफेन्थ्रिन हा घटक आहे. तर लोकरी माव्याचा एवढा प्रादुर्भाव नाही आहे, पण जर प्रादुर्भाव झाला तर आपण ते हमादा नावाचं केमिकल वापरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तांबेरा आहे, लाल्या किंवा आपण रेड रॉट म्हणतो. तर ह्या रेड रॉट आणि तुमच्या तांबेऱ्या किंवा करपा असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बेने प्रक्रिया करायची आहे. बेने प्रक्रिया जर केली आणि आपण फंगीसाईडचा यूज केला तर याचा प्रादुर्भाव आपल्याला पुढे जाणवत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे पण स्प्रे घेतो, शेंड्या अळीला जो पण स्प्रे घेऊ
किंवा कोणत्याही प्रकारचा जर स्प्रे घेतला, आपण एखाद्या पोषकाचा स्प्रे घेतला तर त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकला तर याचा प्रादुर्भाव होत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं ते क्रम वाईज आहे. सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवातीला लागवड झाल्यानंतर अटारी नावाचं प्रोडक्ट वापरायचं आहे, जे साधारणतः त्याचा तो साधारणतः तुम्हाला 30 दिवसांपर्यंत तणांचं कंट्रोल देतं. 30 दिवसानंतर तुमचं 2 ते 3 पानावरती जेव्हा तण येतं तेव्हा तानोशी नोबिरू हे तणनाशक वापरायचं आहे, म्हणजे उगवलेल्या तणावरती आपल्याला कंट्रोल मिळतो. शेंडाअळी असेल, त्याच्यानंतर खोडकीड असेल, त्याच्यानंतर वाळवी असेल, तर मी तुम्हाला सांगितलं जर आपल्याला स्प्रे घ्यायचा असेल तर शिमो आहे, आणि जर आपल्याला खतात मिसळून द्यायचं असेल तर काशिमा नावाचं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर एक ह्युमॅक्सू नावाचं प्रोडक्ट आहे. तर ह्युमॅक्सूमध्ये काय आहे, तुम्ही जर बघितलं ते नॅचरली डिराईव्ड प्रोडक्ट आहे. तर हे कुठून आलेलं आहे, तर हे रशियामधनं सायबेरिया नावाच्या ठिकाणवरनं जे लिओनार्डाइट्स आहे, म्हणजे खाणी आहेत लिओनार्डाइट्सच्या, त्या खाणींमध्ये ते नॅचरल एक्स्ट्रॅक्शन आहे. त्याच्यामध्ये काय आहे की ह्युमिक तुमचं नॅचरल फॉर्ममध्ये, तुम्ही जर सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल ह्युमॅक्सूचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल का वापरलेल्या ठिकाणी तुमची मुळ्यांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त फुल्विक ॲसिड आहे. फुल्विक ॲसिड आपल्या भाजीपाल्या पिकांमध्ये फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं. त्याच्या व्यतिरिक्त 9 प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट्स आणि 3 प्रकारचे मेजर न्यूट्रिएंट्स हे नॅचरल फॉर्ममध्ये, तर जी पोषणाची गरज राहते स्प्रे थ्रू तर ती यातनं पूर्ण होऊन जाते. आणि याचा जो बेस आहे तो लिओनार्डाइट बेस आहे. तर लिओनार्डाइट बेस असल्यामुळे तुम्ही जर ते टाकीमध्ये मिक्स केलं तर तुमचा pH पण, पाण्याचा pH पण स्टेबिलाइज करतं. आणि जेव्हा आपण हे पूर्ण वर्षभर वापरतो आणि सुरुवातीला आपण जर सॉईल ॲनालिसिस केलेली असेल आणि ह्युमॅक्सूचं आपलं 2दा ड्रेंचिंग झालं आणि 2दा स्प्रे झालं तर तुम्ही बघाल का नेक्स्ट सॉईल ॲनालिसिसमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो वाढलेला राहतो, सेंद्रिय कर्ब त्याचा वाढलेला राहतो. त्याच्यानंतर सल्फर आहे 80% WDG मध्ये. शिगोटो स्टिकर प्रोडक्ट आहे. ही साधारणतः सगळी ही माहिती आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर आमचे प्रतिनिधी तिथं इफ्को एमसीचा काउंटर आहे, तर तिथं येऊन तुम्ही विचारू शकता. थँक्यू, धन्यवाद. देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं.